जालना महानगरपालिकेमध्ये भाजपला मोठे यश मिळाले असून भाजपचे 41 नगरसेवक उमेदवार हे विजयी झाले आहेत. आमच्या प्रतिनिधींनी भाजपचे नेते तथा माजी आमदार कैलास कोरंट्याल यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की आम्हाला 65 जागेपैकी 45 जागा मिळायला पाहिजे होत्या, पण 4 लोकांनी आमच्यासोबत गद्दारी केली म्हणून आम्हाला 41 जागेवर समाधान मानावे लागले. जालना महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा रोवण्यात कैलास कोरंट्याल हे यशस्वी झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कैलास कोरंट्याल यांच्यावर जालना महानगरपालिकेची निवडणूक प्रमुख म्हणून मोठी जिम्मेदारी दिली होती. त्यांना दिलेल्या जिम्मेदारीचे फळ आज मिळाले असून या संधीचे त्यांनी सोनं केलं असल्याचे दिसून येत आहे. लवकरच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचा महापौर होईल असे देखील यावेळी त्यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना. जसा पाहिजे यश तसा भेटला नाही दादा. आम्हाला जे मुख्यमंत्री साहेबांनी जे टार्गेट दिलं होतं, बावनकुळे साहेबांनी जे टार्गेट दिले, आमचे केंद्रीय मंत्री माजी सन्माननीय रावसाहेबजी दानवे साहेब, बबन लोणीकर, नारायण कुचे, संतोष दानवे, भास्कर आम्ही जे ठरविलं होतं की वरतून आपल्याला टार्गेट आलं 45 काढायचं आमचा डोक्यात होतं. पण अनफॉर्च्युनेटली आमचे काही 4 लोक पडले म्हणजे सांगू देते सोड 41वर आले, पण तेवढा समाधान आमचं झालेलं नाही, मी स्पष्ट सांगतो. आणि एक विशेष म्हणजे जे लोक माझ्यासोबत होते त्यांनी गद्दारी केली आणि शिवसेनेकडून तिकीट घेऊन उभा राहिले ते सर्व पडले. त्याची सर्वात जास्त आनंद माझा. भाजप तो नॅचरल आहे ना, त्यात काय नाही बघा. जोपर्यंत रिझर्वेशन होत नाही तोपर्यंत त्याबद्दल बोललंच नाही. जे वरिष्ठ आमचे नेते ऑर्डर देईल ते महापौर होईल. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.